जागतिक परिचारिका दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिरासह वृक्षारोपण संपन्न झाला आहे। यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। दरवर्षी जागतिक परिचारिका दिन जिल्हा रुग्णालयाच्या वतीने उत्साहात साजरा केला जातो। यावर्षी देखील परिचारिकांच्या आद्यदैवत फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यानंतर पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पुढे रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली। या रक्तदान शिबिरात अनेक परिचारिकांनी सहभागी होत रक्तदान केलं। त्याचबरोबर रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण करत पर्यावरणाचा संदेश देखील या माध्यमातून देण्यात आला। या वृक्षारोपणासाठी सेनेचे ललित माळी यांच्याकडून 40 वृक्ष जिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात आले होते। यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर महेश बडांगे, डॉक्टर अश्विनी भामरे, डॉक्टर विवेक जाधव, डॉक्टर प्रशांत पाटील, डॉक्टर अभय शिनकर, डॉक्टर अभिषेक पाटील, डॉक्टर गीतांजली सोनवणे, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा प्रतिभा घोडके, वंदना भामरे, अमरजित पवार, ललित माळी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज जागतिक परिचारिका दिन या निमित्त ग्रीन धुळे वृक्ष टीम तर्फे आम्ही जिल्हा रुग्णालयात म्हणजे जुन्या सिव्हिलला सर्व परिचारिकांना 40 वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा चिकित्सक डॉक्टर देवगावकर साहेब, डॉक्टर महेश बडांगे सर, तसेच डॉक्टर शिनकर सर, तसेच परिचारिकांमध्ये प्रतिभाताई घोडके तसेच इतर हजर होते। परिचारिका आपल्या सर्व गरजा बाजूला ठेवून रुग्णांसाठी दिवस रात्र मेहनत घेतात। त्याकरिता त्यांचा सन्मान म्हणून आज हा कार्यक्रम करण्यात आला। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।